हाय, मी शिल्पा. आजचा आपला व्हिडिओ मेहंदी मिक्सिंगचा आहे. मेहंदी मिक्सिंग करण्यासाठी कोणतं पावडर, ऑइल कोणतं पाहिजे, तसंच साखर किती प्रमाणात, पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे, ह्या ऑल गोष्टी मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे एक मी कंटेनर घेतलं आहे. कधी पण आपण मेहंदी मिक्स करताना असं कंटेनर घ्यायचं की त्यामुळे तो पॅक असलं पाहिजे, हवा बंद पाहिजे. वेट मशीन ही खूप महत्त्वाची आहे. इथे पावडर, पाणी ह्या गोष्टी लागणार आहेत. हा मेहंदी मिक्सिंग करण्यासाठी स्पॅच्युला. फर्स्ट आपण मशीन स्टार्ट करणार आहोत. मशीन ही 0वर सेट करायची. कंटेनरचं किती वेट आहे ते पाहायचं. माझ्या कंटेनरचं 22 वेट आहे. आता मी याच्यामध्ये 20 ग्राम मेहंदी टाकणार आहे. आता याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा. 20 ग्राम जर मेहंदी टाकणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 7 ग्राम साखर टाकावी लागते आणि 7 ग्राम ऑइल टाकावं लागतं. आता 20 ग्राम मी पावडर टाकलेलं आहे. आता साखर टाकत आहे 7 ग्राम. कंटेनरचं वेट होतं 22. त्यामध्ये मेहंदी मिक्स केली 20 झालं 42 आणि आता 7 मिनिमम थोडंफार कमी जास्त चालतं 1 ग्राम. तर 7 ग्राम साखर. आता इथे मेन पॉईंट म्हणजे पाणी आपल्याला टाकताना जास्त प्रमाणात होणे याची काळजी घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकून ते बॅटर मिक्स करायचं. आता हे बॅटर रफ आहे आपलं. जसं पाणी लागेल तसं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघा, बॅटर जास्त घट्ट पण नसायला पाहिजे आणि जास्त असं सैल पण नसायला पाहिजे. आणि बॅटर ज्यावेळेस आपण पाण्याचं प्रमाण टाकल्यानंतर ज्यावेळेस मिक्स करतो ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं हे आपल्याला मिक्स करावं लागतात. कारण त्यामध्ये जे बबल येतात ते बबल राहू नये म्हणून. जर आपण ज्याला 15 ते 20 मिनटं कंटिन्युअस फेटलं तर खूप छान बॅटर होतं. हा बॅटर पूर्ण मिक्स झाल्यानंतर याला पॅक करायचं. याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हे ड्राय पेसवर ठेवून द्यायचं. ॲटलिस्ट 7-8 ताससाठी तरी हा बॅटर ठेवायचा. त्यानंतर 7 किंवा 8 तासानंतर आपण ते बॅटर पुन्हा ओपन करून त्याच्यामध्ये ऑइल टाकतो. आता हे बघा, मी बॅटर सकाळी मिक्स केलं होतं. आता 6 वाजता मी ते बॅटर काढलं. आता त्यामध्ये मी हिना ऑइल टाकत आहे. हिना ऑइल बी जितके आपण साखर टाकली त्याचप्रमाणे 20 ग्राम मेहंदीला 7 ग्राम ऑइल टाकायचं. आता ऑइल मिक्स करताना जोपर्यंत आपलं हे ऑइल त्यामध्ये पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत हे बॅटर हलवत राहायचं. मिक्स व्यवस्थित करायचं. पाणी टाकू या ही ऑइल टाकू, मिक्सिंग व्यवस्थित झाले पाहिजे. त्यामुळे बबल्स येत नाहीत आणि आपली मेहंदीचा पेस्टसुद्धा व्यवस्थित दिसतो आणि काढतानासुद्धा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी मिक्सिंग व्यवस्थित आहे. जसं तुम्ही जितकं जास्त फेटताल त्या मेहंदीला तितकी तुमची मेहंदी छान होणार. हे बघा, माझं बॅटर दिसतानाच खूप छान दिसत आहे. आता इथे तुम्हाला पाण्याची गरज पडली तर तुम्ही टाकायचं, अन्यथा स्किप करायचं. इथं मला थोडंसं पाणी टाकावंसं वाटत आहे. आणि ह्या स्टेपला पाणी टाकताना पूर्णच पाणी टाकायचं, कारण थोडं पण पाणी जास्त झालं तर आपलं पूर्ण बॅटर हे खराब होऊ शकतं. मेहंदी व्यवस्थित नाही येत पातळ झाल्यास. आणि आपलं बॅटर एकदम योग्य आहे हे कसं समजायचं? ज्यावेळेस आपण बॅटर वरती करतो त्यावेळेस ते बॅटर एक सलग पण नाही पडायला पाहिजे किंवा त्याला फोर्स पण नाही लागायला पाहिजे की ते पडण्यासाठी. ते तुटक पडायला पाहिजे. आता पडलं, थांबलं, पडलं, थांबलं, असं जर झालं तर तुमचा बॅटर एकदम व्यवस्थित आहे असं समजायचं. हे बघा, आता इथं कट झालं, आणखी पडलं. मला असं वाटतं की आणखी थोडं पाणी लागेल. आता मी आणखी 1 स्पून पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर मिक्सिंग छान करायची. जितकं छान फेटतात तितकी छान मेहंदी बॅटर आपलं रेडी
हे बघा मेहंदीचं बॅटर किती छान दिसतंय. जर तुमचं प्रत्येक प्रमाण व्यवस्थित असलं तुमचं मेहंदीचं बॅटर हे खूप छान दिसतं. तुम्हाला आता जेवढी मेहंदी पाहिजे तेवढी तुम्ही मेहंदी घेऊ शकतात आणि नंतर बाकीची मेहंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतरही यूज करू शकता. अशाच युजफुल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.